केंद्रानं शेतकऱ्यांना ऊस बिल एकरकमी देण्याचा कायदा केलेला असताना महाराष्ट्र सरकारनं तो कायदा मोडून 3 टप्प्यांमध्ये एफ.आर.पी. शेतकऱ्यांना देण्यात यावी असा जी.आर. काढला. त्या जी.आरला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी अध्यादेश रद्द व्हावा आणि शेतकऱ्यांना एकरकमी एफ.आर.पी. रक्कम मिळावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये अपील दाखल केलं होतं. या अपीलाचा निकाल होऊन शेतकऱ्यांना ऊसाची बिलं एकरकमी देण्यात यावी असा आदेश जारी केला. याचा आनंदोत्सव स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गारगोटी इथं साखर फेडे आणि फटाक्यांची आतिषबाजी करत साजरा केला. ऊसाची एफ.आर.पी. रकमेचे तुकडे करणारा महाराष्ट्र शासनाचा जी.आर. विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये शेतकऱ्यांच्या वतीनं माजी खासदार राजू शेट्टी यांनी अपील दाखल केलं होतं. संघटनेच्या वतीनं ॲडव्होकेट योगेश पांडे यांनी युक्तिवाद केला. याला यश येत अपीलाचा निकाल होऊन शेतकऱ्यांना ऊसाची बिलं एकरकमी देण्यात यावी असा आदेश उच्च न्यायालयाने जारी केला. या शेतकऱ्याच्या ऐतिहासिक विजयाचा आनंदोत्सव गारगोट इथल्या क्रांती चौकात साखर पेढे वाटत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष अजित पवार, जिल्हा उपाध्यक्ष कुंडलिक गुरव, पुधरगड तालुका अध्यक्ष संजय देसाई, मायकल डिसोजा, बाळासाहेब देसाई, तुकाराम गुरव, विश्वास पाटील, तुकाराम गुरव, विजय फगरे, प्रमोद शिद्रुक, भगवान सुतार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.